आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। अंबरनाथमध्ये भाऊसाहेब परांजपे स्मृती आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न। अंबरनाथ दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या वतीने आयोजित कैलासवासी भाऊसाहेब परांजपे स्मृती आंतरशालेय पावसाळी कबड्डी स्पर्धेत अंबरनाथमधील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। दिनांक 12 आणि 13 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या स्पर्धांमध्ये मुला-मुलींच्या संघांनी कबड्डीचा उत्स्फूर्त आणि थरारक अनुभव दिला। या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, भाऊसाहेब परांजपे विद्यालय व ज्युनियर कॉलेज पीडी, कारखानीस महाविद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, श्रीमती सुशीलाताई दामले प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय अंदाड, गोखले रहाळकर शाळा आणि बालवाडी भगिनी मंडळ अंबरनाथ पश्चिम यांसारख्या नामांकित शाळांनी भाग घेतला होता। स्पर्धेचा निकाल आणि उत्कृष्ट खेळाडू 14 वर्षांखालील मुले, विजयी संघ शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, उपविजयी संघ माध्यमिक विद्यालय अंदाड, उत्कृष्ट खेळाडू ऋषभ कुंभार शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय आणि सुशांत मोगरे माध्यमिक विद्यालय अंदाड। 17 वर्षांखालील मुले, विजयी संघ महात्मा गांधी विद्यालय, उपविजयी संघ माध्यमिक विद्यालय अंदाड, उत्कृष्ट खेळाडू विश्वास पंदिलोलू महात्मा गांधी विद्यालय आणि केशव पाटील भाऊसाहेब परांजपे विद्यालय। 19 वर्षांखालील मुले, विजयी संघ महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ब संघ, उपविजयी संघ महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज अ संघ, उत्कृष्ट खेळाडू अथर्व निलेश पडवळ आणि संस्कार लक्ष्मण शेलकर दोघेही महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज। 14 वर्षांखालील मुली, विजयी संघ भाऊसाहेब परांजपे विद्यालय गुरुकुल, उपविजयी संघ माध्यमिक विद्यालय अंदाड, उत्कृष्ट खेळाडू भक्ती कराडकर आणि तालोली दळवी दोघेही भाऊसाहेब परांजपे विद्यालय। 17 वर्षांखालील मुली, विजयी संघ भाऊसाहेब परांजपे विद्यालय गुरुकुल, उपविजयी संघ माध्यमिक विद्यालय अंदाड, उत्कृष्ट खेळाडू श्रावणी धायफुले भाऊसाहेब परांजपे विद्यालय आणि तनिष्का भांडे माध्यमिक विद्यालय अंदाड। 19 वर्षांखालील मुली, विजयी संघ महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज, उपविजयी संघ भाऊसाहेब परांजपे ज्युनियर कॉलेज, उत्कृष्ट खेळाडू धनश्री गुंजाळ भाऊसाहेब परांजपे ज्युनियर कॉलेज आणि श्रावणी शिंदे महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज। उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळा। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रामजित गुप्ता, श्रीनिवास वाल्मिकी, अमर राणे, दिलीप साठे, संतोष भणगे, तुकाराम पाटील, श्रीकुमार नायर, डिंपल शहा, नवमी बेस्टिन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये एकूण 29 मुलांचे आणि 21 मुलींचे संघ सहभागी झाले होते, ज्यात 600 पेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश होता। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि पंच शिवम भोपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सामने अत्यंत निपक्षपातीपणे पार पाडले। बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रामजित गुप्ता, मुख्य तपासी अधिकारी मुंबई उपस्थित होते। दी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख विश्वस्त प्राध्यापक भगवान चक्रदेव, संस्थेचे सहकार्यवाह दिलीप साठे तसेच दीपक चव्हाण, पंकज भालेराव, संतोष भणगे, डिंपल शहा, विलास गायकर, तुकाराम पाटील, भावेश पाटील आणि माणिक पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली नारखेडे आणि सौ. वैशाली जोशी यांनी केले, तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार प्रदर्शन करून शांतता मंत्राने कार्यक्रमाची सांगता केली। आज 12 आणि 13 या 2 दिवशी या ठिकाणी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि यात सुमारे 600 विद्यार्थी आणि 50 संघांनी भाग घेतला। अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये खेळाचे साहस आणि धैर्य हे गुण आम्हाला निर्माण करता आले। भविष्यामध्ये यातूनच मोठे मोठे खेळाडू निर्माण होतील आणि यातली आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे याच शाळांचे माजी विद्यार्थी याचे स्पॉन्सर होते, पंचही होते आणि या निर्णायकही होते। त्यामुळे एका अर्थाने या संस्थेचा जो पसार आहे त्याचा विचार या निमित्ताने आम्ही करू शकलो, याचा मला या ठिकाणी विशेष आनंद होतोय। धन्यवाद। दी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कैलासवासी भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अतिशय उत्साही वातावरणात इथे आंतरशालेय पावसाळी कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या। दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांबरोबरच अंबरनाथमधील विविध शाळांनी या स्पर्धांमध्ये उत्तम सहभाग नोंदवला आणि नुकताच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला। विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा वृत्तीची आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होण्याच्या दृष्टीने हे सामने आम्ही आयोजित केले। या सामन्यामध्ये 600 खेळाडू सहभागी झाले
आणि 50 संघ या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी या खेळांचा मनमुराद आनंद घेतला। या स्पर्धेचं आयोजन आम्हाला करता आलं आणि हा स्तुत्य उपक्रम भाऊसाहेबांच्या आठवणीत केला जातो याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे। धन्यवाद। दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ चे कैलासवासी संस्थापक भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये आमच्या संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, भाऊसाहेब परांजपे विद्यालय, पीडी कारखानीस महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय अंधाड आणि सुशीलाताई दामले प्राथमिक मराठी शाळा, पंचकोशाधारित गुरुकुल शाळा, त्याचबरोबर अंबरनाथ मधील इतर मराठी मीडियमच्या शाळा सुद्धा आम्ही या स्पर्धेत सहभागी करून घेतलेल्या होत्या। त्यामध्ये गोखले राळकर विद्यालय आणि बालवाडी भगिनी मंडळ अंबरनाथ पश्चिम या ठिकाणच्या शाळा या आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 50 संघ खेळले गेले आणि यातून आम्ही विजयी आणि उपविजयी संघ ठाणे जिल्हा कबड्डी पंच यांना बोलावून त्याचा स्पर्धेचा संपूर्ण 2 दिवसाचा न्यायनिवाडा त्यांनी अत्यंत कुठेही स्पर्धेला गालबोट न लागता अत्यंत निपक्षपातीपणाने त्यांनी काम केलेलं आहे आणि यातून आम्ही 12 खेळाडू की ज्याने उत्कृष्ट कबड्डीपटू खेळाडू गौरव पुरस्कार असे आम्ही निवडले गेले आणि त्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांना भविष्यात आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या शाळांसाठी नावलौकिक करावा असं आम्ही त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचं पुढील आयुष्य उत्तम घडो आणि त्यांचं आरोग्य सुदृढ आणि निरामय घडो, त्यांच्यामध्ये चांगली खिलाडी वृत्ती निर्माण होऊन एक चांगला सुजाण नागरिक भारताचा घडावा हाच आम्ही ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या निसर्गमय वातावरणात आम्ही या स्पर्धा या महात्मा गांधीच्या भव्य मैदानात संपन्न केलेल्या आहेत। महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथे 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा त्याच्यात कबड्डीची स्पर्धा आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 50 संघांनी सहभाग घेतला। ही स्पर्धा ही अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये उपविजयी आणि विजयी संघांचं चांगल्या प्रकारे पारितोषिक देऊन सन्मान केला आणि त्याच्यात उत्कृष्ट मुली आणि मुले असे 12 पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। आता पाटील सरांनी जे सांगितलं की शाळा ही एक बाळ करू देणारी असते आणि खेळ हा जीवनातला हा एक आपला अभिभांग अंग आहे आणि असंच मुलांनी सतत खेळत राहावं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं।